बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रेशरची डेफिनेशन बघितली होती. तर प्रेशर काय आहे? प्रेशर इज डिफाईन ॲज द एक्सटर्नल नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह फोर्स पर युनिट एरिया. म्हणजेच काय की P इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, त्याचं युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं पास्कल लॉ. तर पास्कल लॉ काय आहे की पास्कल लॉ बघायच्या आधी आपण व्हेरियस टाईप ऑफ प्रेशर बघितले होते. तर पहिलं होतं ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजेच टोटल प्रेशर किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस काय राहतं P ॲब्सोल्यूट इज इक्वल्स टू PATM प्लस P गेज. म्हणजे गेजनं जे प्रेशर मेजर करणार आहे ते प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहतं. आणि गेज प्रेशर काय ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त किती ते शो करतं. ठीक आहे, आणि जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर मिळून जे तयार होतं ते राहतं ॲब्सोल्यूट प्रेशर. त्याच्यानंतर बघितलं होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक एअरमुळं राहतं. कशामुळं राहतं? ॲटमॉस्फेरिक एअरमुळं. एअर काय करते, त्याच्या सराउंडिंगमध्ये जेवढ्या पण बॉडीज येतात, जेवढं पण काही गोष्टी आहेत त्याच्यावरती एक प्रेशर एक्झर्ट करते, त्यालाच आपण काय म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती राहतं 101.325 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 10.3 मीटर हेड ऑफ वॉटर किंवा 760 mm हेड ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जसं वरच्या बाजूला जाऊ आपण समुद्र सपाटी किंवा आपले जे जमिनीपासून जसं वरती जाऊ आपण तसं प्रेशर काय होतं डिक्रीज होत जातं. आणि जसं आपण खाली जाऊ तसं प्रेशर काय होतं इन्क्रीज होत जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर हेच इथं डायग्राममध्ये ड्रॉ केलं आहे बघा ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि व्हॅक्यूम प्रेशर काय की ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किती कमी आहे त्यालाच आपण काय म्हणतो व्हॅक्यूम प्रेशर म्हणतो. हे बघितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर गेज प्रेशर. गेज काय करतो, हा ॲटमॉस्फिअरपेक्षा किती जास्त प्रेशर आहे किंवा ॲटमॉस्फिअरपेक्षा किती कमी आहे ह्याच्यासोबतचं रिलेशन देतो, त्याला काय म्हणतात गेज प्रेशर म्हणतात. आणि सगळे गेज हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला डिझाईन केलेलं राहतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं व्हॅक्यूम प्रेशर. व्हॅक्यूम म्हणजेच काय की ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी प्रेशर जर असेल तर तिथं निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतं. आणि व्हॅक्यूम प्रेशरला बघा व्हॅक्यूम क्लिनर हे व्हॅक्यूम प्रेशरवरती मेजर नाही का डिझाईन केलेलं असतं. द व्हॅक्यूम प्रेशर इफ द प्रेशर इज मेजर्ड बिलो द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इट्स कॉल्ड ॲज निगेटिव्ह गेज प्रेशर अदरवाईज व्हॅक्यूम प्रेशर. म्हणजेच काय की ॲटमॉस्फिअरपेक्षा कमी प्रेशर जे राहील त्याला काय म्हणणार आपण निगेटिव्ह प्रेशर म्हणणार आहे. त्याच्यानंतर पास्कल लॉ बघितला होता. पास्कल लॉ असं म्हणतो की एखाद्या कंटेनरमध्ये सपोज वॉटर आहे, एखाद्या कंटेनरमध्ये काय वॉटर आहे आणि ह्या वॉटरमध्ये आपण एक पॉईंट घेतला आणि ह्या पॉईंटला ॲक्ट होणारं सगळ्या डायरेक्शन म्हणजे नाही का सगळ्या डायरेक्शन मिळून किंवा सगळ्या डायरेक्शनने जे प्रेशर ॲक्ट होतं ते काय इक्वल प्रेशर राहतं. म्हणजेच काय की Px इज इक्वल्स टू Py इज इक्वल्स टू Pz. म्हणजेच सगळ्या डायरेक्शनमध्ये काय राहणार आहे इक्वल प्रेशर राहणार. हे काय पास्कल लॉ आहे. तर पास्कल लॉचं ॲप्लिकेशन काय आहे लिफ्टिंग मशीन आहे, ही पास्कल लॉचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघायचं आपल्याला हायड्रोस्टॅटिक लॉ. कोणता लॉ बघायचा आहे हायड्रोस्टॅटिक लॉ. ठीक आहे, तर हायड्रोस्टॅटिक लॉ काय आहे तर बघा हायड्रोस्टॅटिक लॉ म्हणजे असं म्हणणं आहे हायड्रोस्टॅटिक लॉचं की सपोज इथं बघा स्टेटमेंट दिलेलं आहे हायड्रोस्टॅटिक लॉ स्टेट दॅट द रेट ऑफ इन्क्रीज इन प्रेशर इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मस्ट बी इक्वल्स टू स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड ॲट पॉईंट. म्हणजे हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं आहे की सपोज पाण्यामध्ये एखादा पॉईंट आहे, पाण्यात काय एक पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणारं व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये प्रेशर इन्क्रीज होत जातं. मग ते किती इन्क्रीज होत जातं तर ते स्पेसिफिक वेट. आता बघा स्पेसिफिक वेटचे आपण दोन युनिट बघितले W इज इक्वल्स टू mg/v आणि दुसरं बघितलं होतं गॅमा इक्वल्स टू ρg. आता गॅमा इक्वल्स टू ρg कसं काय येतं तर हे m/v काय आहे रो आहे म्हणून इथं काय आलं. आणि हा जो W आहे बघा कोणता स्पेसिफिक वेट हे काय राहतं स्मॉल w इज इक्वल्स टू कॅपिटल W अपॉन काय राहतं व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम आता बघा वेट जे राहतं ते वेट काय राहतं मास इंटू ग्रॅव्हिटी राहतं. आणि त्याच्यानंतर आपण हे व्हॉल्यूम तसंच आणि रो काय राहतं मास अपॉन व्हॉल्यूम राहतं. आपण बघितलं होतं बघा पहिल्या ह्याच्यामध्ये तर मास अपॉन व्हॉल्यूमच्या जागेवर आपण रो लिहिणार आहे. ठीक आहे, मग इथं काय येणार ρg आणि मग हे काय येणार स्मॉल w किंवा त्यालाच इक्वलमध्ये काय म्हणतो आपण गॅमा म्हणतो. तर मग बघा हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं काय आहे रेट ऑफ इन्क्रीज इन प्रेशर इन व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. आता मी तुम्हाला सांगितलं बघा समुद्र सपाटी नाही का म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये जर गेलं तर प्रेशर काय होतं इन्क्रीज होत जातं. बरोबर आहे की नाही, प्रेशर काय होत जातं इन्क्रीज होत जातं. तर ते जे इन्क्रीज होणारं प्रेशर आहे मग त्याची इंटेन्सिटी
आता त्याची इंटेन्सिटी काय विथ रिस्पेक्ट टू लेंथ व्हॅरी होती बघा. इथं जर बघितलं आपण या डायग्राममध्ये तर ह्या पॉईंटला 0 प्रेशर आहे किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या पॉईंटला जर गेले तर ह्या पॉईंटचं जे प्रेशर आहे dp/dz इज इक्वल्स टू रो जी. त्याच्यानंतर म्हणजे असं हे हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर हायड्रोस्टॅटिक लॉ म्हणजे काय की व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्ही जसं जसं जाणार आहे विथ रिस्पेक्ट टू झेड. म्हणजे बघा हे आता डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती बघा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर म्हणजेच काय की हे चेंज इन प्रेशर आहे. ही काय आहे चेंज इन सपोज आता हे प्रेशर आहे आणि त्याला आपण काय केलं डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला विथ रिस्पेक्ट टू झेड. म्हणजे हे हा जो प्रेशर आहे हा विथ रिस्पेक्ट टू झेड. झेड म्हणजेच काय व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आणि हा काय कंटेनर आहे. ठीक आहे. या कंटेनरमध्ये इथं काय वॉटर इथून आता सगळीकडे काय वॉटर आहे. ठीक आहे. हा काय वॉल आहे सपोज आणि ह्याच्यामध्ये काय सगळं पाणी. ठीक आहे. मग बघा तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये व्हर्टिकली झेड डायरेक्शन आहे. ठीक आहे. मग ह्या डायरेक्शनमध्ये झेड इकडं खाली वाढत चाललं. मग त्याचं असं म्हणणं आहे की जसं जसं झेड वाढेल तसं प्रेशर पण वाढतं आणि ते जे प्रेशर आहे dp/dz हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच रो जी किंवा स्मॉल w किंवा गॅमा च्या इक्वल्समध्ये राहतं. मग बघा आता हे रेट ऑफ चेंज ऑफ झेड डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू पी म्हणजेच काय की प्रेशर जे इन्क्रीज होणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू झेड इन्क्रीज होत जाणार आहे. आणि तसं पण मी तुम्हाला सांगितलं बघा प्रेशर हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये इन्क्रीज होत जातं. तर ते किती इन्क्रीज होत जातं तर ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या इक्वलमध्ये इन्क्रीज होत जातं. मग बघा आपण आता इथं लिहिलं म्हणजे हा हायड्रोस्टॅटिकला आहे dp/dz इज इक्वल्स टू रो इंटू जी. मग बघा आता आपण इथं dp तसंच ठेवला आणि हा dz काय केला इकडच्या बाजूला नेला रो इंटू जी आणि हा dz. आता बघा आपण दोन्ही बाजून जर इंटिग्रेशन घेतलं मग इंटिग्रेशन dp इज इक्वल्स टू रो जी इंटू dz. बघा आता इथं काय आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ dx काय येतो तर x येतं बरोबर आहे की नाही. मग इथं एक्सच्या जागेवर काय आहे पी म्हणून ह्या बाजूला काय येणार आहे पी येणार आहे बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर इंटिग्रेशनच्या बाहेर आता बघा आता हे रो आणि जी काय कॉन्स्टंट म्हणून हे इंटिग्रेशनच्या बाहेर येणार. मग इंटिग्रेशन dz येणार. मग dzच्या जागेवर काय लिहू शकतो आपण इंटिग्रेशन ऑफ dx काय येतं x येतं. मग dzचं काय येणार आहे झेड येणार आहे. मग रो जी झेड इक्वल्स टू पी. मग बघा हे काय आलं आपलं हायड्रोस्टॅटिक लॉ आलं. म्हणजे ते जे प्रेशर आहे ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू व्हर्टिकल हाईटच्या इक्वलमध्ये येतं. आता ह्या झेडलाच आपण असं हाईट झेड काय आहे झेड म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये होणारी हे सपोज काय डिस्टन्स आहे म्हणजे हे एवढं जे डिस्टन्स आहे हे काय झेड आहे. मग यालाच आपण झेडलाच काय म्हणू आपण कॅपिटल हाईट म्हणू. म्हणूनच काही पुस्तकामध्ये बघा पी इज इक्वल्स टू रो जी एच दिलेलं राहतं. मग एच म्हणजे काय व्हर्टिकल हाईट आहे. मग तुम्हाला त्या पॉईंटची जी हाईट राहणार आहे सपोज ह्या पॉईंटचं तुम्हाला प्रेशर मेजर करायचं तुम्हाला एवढी हाईट माहीत करावं लागेल आणि त्याच्यानंतर हे फ्लुइड कोणतं आहे ते माहीत करावं लागेल आणि त्या फ्लुइडची डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी इंटू ती हाईट केली की तुम्हाला ह्या पॉईंटचं काय होणार प्रेशर माहिती होणार. हेच त्या हायड्रोस्टॅटिक लॉमध्ये सांगितलेलं आहे बघा. म्हणजे ज्यावेळेस आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जातो त्यावेळेस इथं निगेटिव्ह साईन नसतं. पण ज्यावेळेस आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये जातो वरच्या डायरेक्शनमध्ये त्यावेळेस इथं निगेटिव्ह साईन येतं कारण की प्रेशर काय होतं डिक्रीज होत जातं. हे काय आहे हायड्रोस्टॅटिक लॉ आहे. मग हायड्रोस्टॅटिक लॉ इज स्टेट दॅट रेट ऑफ इन्क्रीज इन प्रेशर इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन इट मस्ट बी इक्वल्स टू स्पेसिफिक वेट ऑफ फ्लुइड. मग स्पेसिफिक वेट काय राहतं मास इंटू ग्रॅव्हिटी आपण व्हॉल्यूम म्हणजेच काय रोजी राहतं. ठीक आहे. मग dp/dz आता कारण की रेट ऑफ इन्क्रीज आलं मग रेट ऑफ इन्क्रीज आलं कशाच्या रिस्पेक्टमध्ये तर रेट कशाच्या रिस्पेक्टमध्ये इन्क्रीज होणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच्या रिस्पेक्टमध्ये म्हणून dp/dz आलं कारण की ही डायरेक्शन कोणती आहे झेड डायरेक्शन आहे आणि झेड डायरेक्शनमध्ये आपण हे एचने डिनोट करतो बघा इथं दाखवलं एचने. मग आता तुम्हाला एखादं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये एखादा पॉईंट दिला आणि तुम्हाला जर सांगितलं याचं तुम्ही प्रेशर फाइंड आउट करा या पॉईंटला ॲट होणार तुम्ही कसं करशाल तुम्ही म्हणशाल इथून एवढं डिस्टन्स द्या आम्हाला. त्याच्यानंतर हे डिस्टन्स सपोज मी दिलं तुम्हाला h1 मग नंतर सांगितलं हे वॉटर आहे काय वॉटर आहे. मग तुम्ही काय करणार लगेच हायड्रोस्टॅटिक लॉनुसार मग इथं लिहिणार dp/dz इज इक्वल्स टू रो जी. मग हेच पी काय करणार इकडच्या बाजूला येणार आणि मग इथं येणार रो जी एच. मग एचच्या जागेवर तुम्ही h1 घेणार आणि इथं या फॉर्म्युलेट पुट करणार h1 म्हणजेच तुम्हाला ह्या पॉईंटचं काय होणार लगेच प्रेशर भेटणार. सपोज हा P1 पॉईंट घेतला. ठीक आहे. म्हणजे असं बघा आता इथं हे जे इथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पण ॲड होतं काय होतं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पण इथं काय होणार आहे त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार आहे. मग तुम्ही काय करणार बघा
बघा आता इथं हे जे प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि इथं हे बिलो प्रेशर, ठीक आहे. मग हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण त्याच्यामध्ये ॲड करायचं. मग ते कोणतं प्रेशर भेटणार आपल्याला? ॲब्सोल्यूट प्रेशर. तुम्हाला मी सांगितलं बघा, ॲब्सोल्यूट प्रेशर जर असेल तर मग हे ॲटमॉस्फेरिक प्लस हे गेज प्रेशर राहणार आहे रो जी एच, आणि हे सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला काय भेटणार? टोटल प्रेशर भेटणार, ठीक आहे. मग इथं फॉर्म्युला लिहिलं आहे बघा. आता ही डॅम आहे, ह्या डॅममध्ये इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर का बरं नाही घेतलं? कारण इकडच्या बाजूने ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होतं आहे आणि इथं ॲटमॉस्फेरिक प्लस, ठीक आहे. बघा इकडच्या बाजूनं PATM आहे, ठीक आहे, आणि इकडच्या बाजूनं हे प्लस PATM आहे. मग हे PATM काय होणार? एकमेकांना कॅन्सल होणार, म्हणून इथं एकच दाखवलेलं आहे, पी गेज प्रेशर दाखवलं आहे फक्त. कोणतं प्रेशर दाखवलं आहे? गेज प्रेशर, ठीक आहे. म्हणून इथं एकच सिंगल फॉर्म्युला आला बघा. इथं काय आलं? सिंगल फॉर्म्युला रो जी एच. मग इथं दिलेलं आहे बघा, द प्रेशर ऑफ द फ्लुइड ॲट रेस्ट इंक्रीज विथ डेप्थ. जर फ्लुइड रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्याचं जे प्रेशर इंटेन्सिटी आहे ती डेप्थनुसार व्हॅरी होती. जर डेप्थ जेवढी जास्त डेप्थ तेवढं जास्त काय राहणार आहे? प्रेशर राहणार आहे, असं या हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलं आहे बघा, मी तुम्हाला जे डेरिव्हेशन करून दाखवलं इथं वरती. मग हे काय येतं? P प्लस रो जी एच येतं. तसंच सेम इथं दिलेलं आहे, dP/dZ इक्वल्स टू रो जी आणि P इक्वल्स टू, मग बघा इथं कसं येईल येणार आहे? dP इज इक्वल्स टू रो जी dZ, ठीक आहे. मग इथं येणार आहे P इक्वल्स टू रो जी Z. मग झेडची व्हॅल्यू इथं आपण एच पुट केली म्हणून P इक्वल्स टू काय आलं? रो जी एच. आणि मग जर हे रो जी इकडं मल्टिप्लाय नाही तर P आपण रो जी जर केलं, P आपण रो जी इक्वल्स टू एच जर केलं तर त्यालाच आपण काय म्हणतो? प्रेशर हेड म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रेशर हेड. मग बघा प्रेशर हेडचं इथं डेफिनेशन लिहिले, प्रेशर हेड इट इज द व्हर्टिकल हाईट ऑफ पॉईंट ऑफ लिक्विड लेवल फ्रॉम फ्री सरफेस ऑफ फ्लुइड दॅट व्हेअर फ्लुइड इज मेजर. म्हणजे त्या पॉईंटला, ज्या पॉईंटला आपण प्रेशर मेजर करणार आहे त्या पॉईंटची व्हर्टिकल हाईट कुठपासून? तर फ्री सरफेसपासून जी व्हर्टिकल हाईट राहणार आहे तिलाच आपण काय म्हणणार आहे? प्रेशर हेड म्हणणार आहे. तर त्याची डेफिनेशन काय आहे? इट इज द व्हर्टिकल हाईट. कोणती हाईट आहे? व्हर्टिकल हाईट ऑफ दॅट पॉईंट व्हेअर प्रेशर इज मेजर. म्हणजे ज्या पॉईंटला आपण प्रेशर मेजर करणार आहे त्या पॉईंटची व्हर्टिकल हाईट आहे कुठून? तर फ्री सरफेसपासून. कोणत्या सरफेसपासून? फ्री सरफेसपासून. त्याला काय म्हणणार आहे आपण? प्रेशर हेड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? प्रेशर हेड, ठीक आहे. तर हे काय आहे? प्रेशर हेड. मग प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय? या प्रेशर हेडच्या फॉर्म्युल्यावरती पेपरला 2 मार्काचा प्रश्न येतो. किती मार्काला प्रश्न येतो? 2 मार्काला. व्हॉट इज द प्रेशर हेड? मग प्रेशर हेड काय लिहायचं? प्रेशर हेड इज द व्हर्टिकल हाईट ऑफ लिक्विड लेवल फ्रॉम दॅट फ्री सरफेस ऑफ फ्लुइड दॅट व्हेअर प्रेशर इज मेजर. म्हणजे ज्या पॉईंटला आपल्याला प्रेशर मेजर करायचं त्याची जी व्हर्टिकल हाईट राहणार आहे त्या हाईटला आपण काय म्हणणार आहे? प्रेशर हेड म्हणणार आहे, ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला आहे P अपॉन रो जी. मग तो रो जी P अपॉन रो जी कसा आला? तर आपण वरती हायड्रोस्टॅटिक लॉनुसार फाइंड आउट केला, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हायड्रोस्टॅटिक लॉचं सेकंड स्टेटमेंट आहे किंवा हायड्रोस्टॅटिक लॉचं स्टेटमेंट आहे बघा. हायड्रोस्टॅटिक कंडिशन. बघा हायड्रोस्टॅटिक कंडिशन म्हणजे काय? हायड्रो म्हणजे वाटर, हायड्रो म्हणजे वाटर, स्टॅटिक म्हणजे रेस्ट. मग हायड्रोस्टॅटिक कंडिशनला वाटर ज्यावेळेस रेस्ट कंडिशनला राहत त्यावेळेस बघा, किंवा कुठलं पण लिक्विड ॲट रेस्ट कंडिशन, ठीक आहे. द प्रेशर इज ॲट सेम, काय सांगतं ते? प्रेशर इज सेम ॲट ऑल पॉईंट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. मग बघा एखादं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये आपण एक हॉरिझॉन्टल प्लेन घेतला. मग भले त्या कंटेनरचा शेप कसा पण असू द्या, त्याच्यावरती जर आपण हॉरिझॉन्टल प्लेन घेतला तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा की प्रेशर सेम राहतं सगळ्या पॉईंटला. ह्या सपोज आता आपण इथं एक प्लेन घेऊ, ठीक आहे. मग सपोज आता आपण इथं असा एक प्लेन घेतला, ठीक आहे. असा प्लेन घेतला. आता हे कंटेनर आहे मोठं आपलं, त्याचं शेपचं काही आपल्याला घेणं देणं नाही. आणि इथं आपण काय केलं? एक प्लेन घेतला. मग बघा ह्या प्लेनवरती आपण इथे एक पॉईंट घेतला, हा फर्स्ट पॉईंट, ठीक आहे. दिसत नाही का? नेक्स्ट दुसरा कलर घेऊ. सपोज हा फर्स्ट पॉईंट आहे, ठीक आहे. दिसत नाही, ब्लॅक कलर नाही याच्यात, रेडच घ्यावा लागेल, ठीक आहे. हा फर्स्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर इथं आपण असं सेकंड पॉईंट घेतला, 2 पॉईंट, हा थर्ड पॉईंट आणि हा काय घेतला? 4th पॉईंट, ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं? द प्रेशर इज सेम ॲट ऑल पॉईंट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन इन गिवन फ्लुइड रिगार्डलेस ऑफ जॉमेट्री. म्हणजे काय? रिगार्डलेस म्हणजे काही जॉमेट्रीची काही घेणं देणं नाही. रिगार्डलेस म्हणजे जॉमेट्रीची काही घेणं देणं नाही. प्रोव्हाइडेड दॅट द पॉईंट आर इंटरकनेक्टेड बाय सेम फ्लुइड. म्हणजे ते पॉईंटला काय पाहिजे? सेम फ्लुइड पाहिजे. फक्त काय पाहिजे? सेम फ्लुइड पाहिजे. मग त्याची जॉमेट्री कशी पण असो आपल्याला काही घेणं देणं का? नाही. मग बघा आता इथं हे फ्लुइड आहे, हे कोणतं फ्लुइड आहे? वॉटर आहे. कोणतं आहे? वॉटर. मग बघा
आता इथं आपण असं एक हॉरिझॉन्टल प्लेन कन्सिडर केला. तर हॉरिझॉन्टल प्लेन कसा, तर प्लेन तर बघा तुम्हाला प्लेन दाखवतो मी असा, म्हणजे बॅक साईडला पण ते काय आहे असा प्लेन आहे. ठीक आहे, हा काय केला आपण ह्या कंटेनरमध्ये एक ब्लॅक साईडला प्लेन सिलेक्ट केला. मग आता हा प्लेन इथं ॲक्च्युली 2D डायग्राम म्हणून 3D दाखवलं नाही मी. मग हा आपण आता आपल्याला सिंगल लाईन दिसते. ठीक आहे, मग या लाईनवरती आपण किती पॉईंट घेतले, 1 2 3 4 पॉईंट घेतले. आणि नंतर इथे एक 5वा पॉईंट घेतो मी. ठीक आहे, मग तो 5वा पॉईंट बघा, आता इथं वॉटर आहे का, नाही. इथं काय आहे, इथं सरफेस आहे सपोज दुसरा. मग इथं ते काही फ्लुइड नाही. मग इथल्या पॉईंटचं प्रेशर सेम राहील का, नाही, कारण की इथं ते फ्लुइडच नाही. बरोबर. मग आता इथं बघा आपण बघू, ह्या फर्स्ट पॉईंटला जे प्रेशर राहणार आहे ते P1 आहे, सेकंड पॉईंटला P2 आहे, आणि थर्ड पॉईंटला P3 आणि फोर्थ पॉईंटला P4 आहे. मग या हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं आहे की हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये प्रेशर सेम राहतं जर फ्लुइड सेम असेल तर, आणि सेम डेप्थला. ठीक आहे, मग याची हाईट जी आहे ती किती आहे, सपोज आपण इथं हाईट घेतली H, सपोज काय H घेतली. ठीक आहे, मग P1 इज इक्वल्स टू P2 इज इक्वल्स टू P3 इज इक्वल्स टू P4 इज इक्वल्स टू मग रो जी H, मग ती जी हाईट राहणार आहे ती. म्हणजेच काय की हायड्रोस्टॅटिक लॉचं म्हणणं आहे की शेप कसा पण असू द्या. आता बघा इथं शेप चेंज झाला, पण इथं याला प्रेशरला काही चेंज झाला का, नाही, डेप्थ सेम आहे. म्हणजे प्रेशर हे जॉमेट्रीवरती डिपेंड करत नाही किंवा शेपवरती डिपेंड करत नाही, ते सेम राहतं. फक्त त्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शन किंवा हॉरिझॉन्टल लेवल सेम पाहिजे. मग बघा या हायड्रोस्टॅटिक लॉचा यूज करून आपण काय करतो, तुम्ही कधी बांधकाम वगैरे बघितलं असेल तिथं त्यांच्याकडे ट्यूब लेवल राहते बघा. मग ते ह्या पोल टू त्या पोलवरती काय करतात, किंवा ही भिंत ती भिंत काय करतात, लेवल करून बघतात. मग लेवल केल्यानंतर त्यांना समजतं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कुणीकडंच इक्वली ॲक्ट होती. मग लेवल कशी ठेवायला पाहिजे, आणि त्याच्यानुसार काय करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात किंवा मोठे मोठे कॉलम पिलर उभे केले जाते. त्यावेळेस पण हे नाही का हायड्रोस्टॅटिक लॉची ट्यूब लेवल आहे, त्याच्यावरून ते मेजर करतात हॉरिझॉन्टल पॉईंटला काही सेम पाहिजे. ठीक आहे, मग तसं हे हायड्रोस्टॅटिक लॉ आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एनी 2 पॉईंट ॲट सेम लेवल, म्हणजे सेम एलिव्हेशनलाच काय म्हणतात, लेवल म्हणते. काय म्हणतात, लेवल. सेम एलिव्हेशन इन कंटिन्युअस मास ऑफ सेम स्टॅटिक फ्लुइड. कंटिन्युअस मास ऑफ सेम स्टॅटिक फ्लुइड म्हणजे स्टॅटिक कंडिशनमधला असलेलं जे फ्लुइड जर सेम असेल तर प्रेशर विल, इथं काय सांगितलं, विल बी ॲट सेम प्रेशर. म्हणजेच बघा आता इथं सेकंड कंटेनर दाखवलं आहे. आता इथं याचा शेप वेगळा आहे, याचा शेप वेगळा आहे, याचा शेप वेगळा आहे, आणि इथं हे फ्लुइड वेगळं, इथं मर्क्युरी बघा. मग आता बघा इथं हे जे PA प्रेशर राहणार आहे, PA, PB, PC, PD. आता बघा इथं हे वरच्या कंडिशनमध्ये PA इज इक्वल्स टू PB इज इक्वल्स टू PC इज इक्वल्स टू PD राहणार आहे. ठीक आहे, आता इथं फ्लुइड पण सेम आहे, लेवल पण सेम आहे, आणि शेपचं काही घेणदेण नाही आपल्याला, कारण की ते हायड्रोस्टॅटिक लॉनीच सांगितलं आहे की शेपचं आपल्याला काही घेणदेण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर डेप्थ 2 बघा, आता इथं डेप्थ 2 दिलेली. ठीक आहे, ह्या डेप्थला एक पॉईंट घेतला PA, मग इथं होणार प्रेशर ॲक्ट किती आहे, PA. ठीक आहे, इथं फ्लुइड कोणतं आहे, वॉटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं प्रेशर ॲक्ट होणार ते PB आहे. बघा ह्या PBला कोणतं फ्लुइड आहे, वॉटर आहे. नंतर इथं PCला किती फ्लुइड प्रेशर ॲक्ट होणार आहे, PC. ठीक आहे, आणि इथं पण वॉटर आहे. पण इथला हा जो D पॉईंट आहे, इथं वॉटर आहे का, नाही, इथं काय आहे, मर्क्युरी. काय आहे, मर्क्युरी. मग फ्लुइड चेंज झालं. मग फ्लुइड चेंज झालं, प्रेशर सारखं राहील का, नाही. ह्या 3 पॉईंटला प्रेशर सेम आहे. PA इज इक्वल्स टू PB इज इक्वल्स टू PC इज इक्वल्स टू PD राहणार आहे का, नाही, PD नसणार आहे. का, कारण की इथं काय आहे, मर्क्युरी. काय आहे, मर्क्युरी. बघा इथं काय आहे, हा मर्क्युरी असल्यामुळं प्रेशर सेम राहणार आहे का, नाही. जर तिथं जर वॉटर असतं तर प्रेशर काय राहिलं असतं, सेम राहिलं असतं. बट तिथं वॉटर आहे का, नाही. वॉटर नसल्यामुळं प्रेशर काय राहणार आहे, वेगळं राहणार आहे, कारण की मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही वेगळी आहे, आणि इथली बाकीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय वेगळी. तुम्हाला जर विचारलं ह्या पॉईंटचं प्रेशर किती, PAचं, मग तुम्ही काय करणार, PA इज इक्वल्स टू रो जी इक्वल्स टू हाईट आहे. ठीक आहे, मग याची हाईट विचारणार, हाईट दिली सपोज H2, आणि मग काय करणार, H2ने ह्या रोजीला मल्टिप्लाय करणार. वॉटर आहे, वॉटरची डेन्सिटी राहते 1000. स्पेसिफिक समजा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जे आहे ते 9.81, आणि हाईट माहिती झाली की लगेच तुम्ही मल्टिप्लाय करणार आणि काय करणार, मग प्रेशर फाइंड आउट करणार. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघायचं बघा आपल्याला. आता आपला हायड्रोस्टॅटिक लॉ पण संपला. ठीक आहे, आता आपल्याला प्रॉब्लेम बघायची. आता काही बेसिक प्रॉब्लेम आहे, ते 2 मार्कल पेपरमध्ये येतात सोल्युशन. ठीक आहे, आता इथं काय प्रॉब्लेम दिला आहे, कन्वर्ट 30 सेंटीमीटर ऑफ ऑइल कॉलम. आता बघा एक ऑइल आहे, ऑइलचा कॉलम आहे. ठीक आहे, याच एक कॉलम आहे किंवा ट्यूब आहे. ठीक आहे, तिचा शेप आपल्याला काही माहिती नाही कोणता आहे, पण आपण एक व्हर्टिकली सपोज काय केलं,
की ह्या डायरेक्शनमध्ये दाखवून दिली. ठीक आहे, तिची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, बघा इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती दिले आपल्याला, 30 सेंटीमीटर दिलेलं आहे 30 सेंटीमीटर. त्याच्यानंतर नाही तर बघा ऑइलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच एस जी किती दिलं आहे आपल्याला, 1.2 दिलं आहे. मग एस जी म्हणजे काय राहतं, एस जी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ ऑइल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. काय आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर आहे. ठीक आहे, मग आता इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली 1.2 आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 1000 आहे. बरोबर आहे की नाही, किती आहे, 1000. मग तुम्हाला आता काय फाइंड आउट करायचं आहे, ऑइलची डेन्सिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग 1000, मग रो ऑफ ऑइल इज इक्वल्स टू 1200. काय येणार आहे, kg पर मीटर क्यूब. ही काय आली, डेन्सिटी आली. कशाची, त्या ऑइलची. ठीक आहे, आपल्याला डेन्सिटी माहीत झाली. आता इथं काय विचारलं तिने, न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये काय विचारलं आहे आपल्याला, प्रेशर विचारलं आहे. काय विचारलं आहे, प्रेशर. मग बघा आता प्रेशरचं फॉर्म्युला काय आहे की तुम्हाला मी सांगितलं होतं. मग हेड इज इक्वल्स टू प्रेशर हेड. ठीक आहे, आपण त्याला प्रेशर हेड लिहू. मग इथं लिहायचं प्रेशर हेड एच इज इक्वल्स टू काय राहतं, प्रेशर अपॉन रो जी राहतं. ठीक आहे, मग इथं बघा एचची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, 30 दिलेली. ती कशामध्ये दिलेली, सेंटीमीटरमध्ये दिली. मग इथं पी तसंच ठेवायचं अपॉन 1000 इंटू मीटर, सॉरी रोची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, 1200 दिलेली. किती दिलेली, 1200. ठीक आहे, ही किती दिली आपल्याला, 1200. मग बघा 1200 गुणिले 9.81 करावं लागेल. किती करावं लागेल, 9.81. मग बघा आता इथं आता तुम्हाला ती जे दिलेली बघा 30 सेंटीमीटर काय दिलेली आपल्याला, हाईट दिलेली. तर मग ती एच इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. आता याला कशात कन्वर्ट करावं लागेल पहिले तुम्हाला, बघा ही जी सेंटीमीटर आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि त्याला जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं मग एच इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. मग आता एचला आपल्याला मीटरमध्ये करायचं तर किती येणार आहे, 0.3 मीटर येणार आहे. किती येणार आहे, 0.3 मीटर. मग बघा 0.3 मीटर कसं काय आलं, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आहे. मग 30 मीटर म्हणजे किती, तुम्ही असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. बघा तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, तर 30 सेंटीमीटर म्हणजे एक्स. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, मग एक्स इंटू 100 बरोबर 30 गुणिले 1. मग इथं एक्स इक्वल्स टू किती येणार आहे, 30 भागिले 100. हा 0 कटला, मग 0.3 मीटर येणार आहे एक्स. मग बघा इथं मी 0.3 मीटर लिहिलं. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, आता आपल्याला एच आपण कशामध्ये घेतला होता, मीटरमध्ये घेतला होता, सेंटीमीटरमध्ये घेतला होता. आपल्याला कशात घ्यावा लागला, तो मीटरमध्ये घ्यावा लागला 0.3. ठीक आहे, मग इथं 1200 गुणिले 9.81. मग ते जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर बघा ते किती येतं, बघा प्रेशर इज इक्वल्स टू मग बघा इथं काय येणार, म्हणून P इज इक्वल्स टू 0.3 इंटू 1200 इंटू 9.81. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा. कॅल्क्युलेटरमध्ये करा. बघा मी कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करतो आता. 0.3 इंटू 1200 इंटू 9.81. मग ते येतं बघा, ते किती येतं, 35
316 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय आलं आपलं आन्सर आलं. ठीक आहे, हे काय आलं आपलं आन्सर आलं. तर आपली जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये आली आता न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आली. बरोबर. मग आता बघा आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल तिला सेंटीमीटर मध्ये करावं, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये करायचं. मग पी इज इक्वल्स टू 3531.6. आता हे कशामध्ये आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. मग आपल्याला जर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये करायचं असेल तर बघा 1 मीटर म्हणजे किती आहे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी. 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. ठीक आहे. मग 1 मीटर स्क्वेअर, आता 1 × 1 जर केलं मीटर स्क्वेअर, मग 100 गुणिले 100 करावं लागेल. 100 गुणिले 100 इथं सेंटीमीटर स्क्वेअर होईल. काय होणार सेंटीमीटर स्क्वेअर. मग किती येतं 10⁴ येतं. मग 10⁴. मग बघा आता आपल्याला काय करावं लागेल, इथं हे बॉटम साईडला आहे म्हणजे छेदला आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल पी इज इक्वल्स टू 35 दुसऱ्या पेजवर घेऊ आपण किंवा इथं वरती घेतो. बघा आपलं किती आलं पी इज इक्वल्स टू 3531.6 न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आलं. बरोबर. आता तुम्हाला मी सांगितलं आत्ताच की 1 मीटर म्हणजे किती आहे 100 सेंटीमीटर आहे. बरोबर. मग आपल्याला आता 1 मीटर स्क्वेअर करायचं आहे. काय करायचं आहे 1 मीटर स्क्वेअर. मग 1 मीटर स्क्वेअर करायसाठी 1 × 1 मीटर स्क्वेअर. मग इथं 100 आहे. 100 गुणिले 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 वरती किती शून्य येणार 4 शून्य येणार. बरोबर आहे की नाही 1 2 3 4. ठीक आहे. मग इथं येणार सेंटीमीटर स्क्वेअर. मग बघा पी इज इक्वल्स टू 3531.6. आता इथं न्यूटन तसाच. जर आपल्याला मीटरच्या जागेवर सेंटीमीटर लिहायचं असेल तर एवढ्याने आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल. ठीक आहे. मग इथं काय करायचं 10⁴ म्हणजे यालाच काय म्हणतो आपण 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं येणार सेंटीमीटर स्क्वेअर. मग बघा आता हे जर वरती गेलं तर हे 10⁴ काय होणार मायनस होणार. मग तुम्ही जर कॅल्क्युलेटरमध्ये करून बघितलं हे असं तर याचं आन्सर येतं 0.35316 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ही प्रेशरची व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. मग जसं आपल्याला आन्सरमध्ये विचारलं होतं काय विचारलं होतं की न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये फाइंड आउट करा. तर न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये काय येणार आहे आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर ते किती येणार आहे 0.35316 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे माझ्याकडनं हे वरच्या पेजवरती गेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ते तिथं बघून घ्या. ठीक आहे. इथं मी वाटलं ते रफ करतो थोडंसं. बघा इथं याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे एच इज इक्वल्स टू पी अपॉन ρg किंवा पी अपॉन गॅमा. एच इज व्हर्टिकल हाईट ऑफ लिक्विड कॉलम. व्हर्टिकल हाईट दिलेली होती लिक्विड कॉलमची. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा सोल्युशन. बघा दिलेलं आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन न्यूटन पर mm स्क्वेअर. कशामध्ये पाहिजे न्यूटन पर mm स्क्वेअर. आता पहिली टर्म जी दिलेली तिचं काय दिलेलं आहे 1.5 मीटर ऑफ मर्क्युरी. 1.5 मीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. मग आता बघा 1.5 मीटर मर्क्युरी दिली आणि त्याचं काय करायचं आपल्याला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. मग प्रेशर हेडचा फॉर्म्युला काय आहे की एच इज इक्वल्स टू पी अपॉन ρg. बघा इथं हा मर्क्युरी दिलेलं आहे. मग मर्क्युरीची डेन्सिटी किती राहते 1300. तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा किती राहते तर 13600. ठीक आहे kg पर मीटर क्यूब. त्याच्यानंतरनं जीची व्हॅल्यू किती राहते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला एच किती दिलेलं आहे 1.5 दिलं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. याचा अर्थ काय होतो प्रेशर काय आहे प्रेशर. ठीक आहे.
मग बघा आता आपण प्रेशर फाइंड आउट करू. P इज इक्वल्स टू, आता हा रो जी इकडे मल्टिप्लाय होणार, रो इंटू जी इंटू एच. मग एचची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 1.5 मीटर दिली. मग इथं लिहायचं 13600 गुणिले 9.81 इंटू किती 1.5. ठीक आहे. मग ते जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल किती होईल, आपण इथं मल्टिप्लिकेशन करू बघा आता. तर बघ कॅल्क्युलेटरमध्ये करा. 13600 गुणिले 9.81 इंटू 1.5. मग ते येतं बघा किती येतं 200,124 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काय आलं, प्रेशर आलं बरोबर. आता हे कशामध्ये आलं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये आलं. आपल्याला कशामध्ये पाहिजे, न्यूटन पर एम स्क्वेअरमध्ये पाहिजे. मग बघा तुम्हाला परत मी इथं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता बघा इथं थोडं साईडला करतो खाली. ठीक आहे. तर मग इथं जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की 1 मीटर म्हणजे किती आहे 1000 mm आहे. किती आहे 1000 mm बरोबर. मग तुम्हाला आता काय आहे की इथं स्क्वेअर पाहिजे, मग 1 इंटू 1 करायचं. मग मी इथं झाला मीटर स्क्वेअर, मग इकडच्या बाजूने MM स्क्वेअर यायला पाहिजे. मग इथं काय 1000 इंटू 1000 करावं लागेल. काय करावं लागेल 1000 इंटू 1000. मग ते काय होणार इथं MMचं स्क्वेअर होणार. मग बघा तुम्ही जर कॅल्क्युलेटरमध्ये करून बघितलं तर 10⁻6 दाखवणार आपल्याला. काय होणार 10⁻6 मीटर स्क्वेअर. मग बघा आता आपल्याला इथं P इज इक्वल्स टू 200,124. आता बघा हे बॉटम साईडला आहे, मग हे 10⁻6 पण काय करावं आपल्याला खालच्या बाजूला टाकावं लागेल. 10⁻6 न्यूटन पर MM स्क्वेअर. काय MM स्क्वेअर. मग तेच जर बघितलं तुम्ही तर हे 10⁻6 वरती तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जर केलं त्याला डिवाइड बाय काय करायचं, डिवाइड बाय 10⁻6 करायचं. तर मग ते किती येतं बघा P इक्वल्स टू 0.200,124 न्यूटन पर MM स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं त्याचा आन्सर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता दुसरा पण मर्क्युरी दिला आहे, पण त्याची जी हाईट आहे ती वेगळी दिली आपल्याला. ठीक आहे. तर मग मर्क्युरीची बघा आता परत इथं दिलेलं आहे आपल्याला सेकंड 8.5 येलो पेन यूज करतो. ठीक आहे. मग तुम्हाला वाटतं वेगवेगळं आहे, नाही तुम्ही म्हणशाल सगळं एकच आहे. आता बघा इथं आपल्याला दिलेलं आहे सेकंड 8.5 मीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. मग आता हे मर्क्युरीचे 8.5 मीटर दिलेले आहे, म्हणजे एच किती दिले आहे आपल्याला, एच इज इक्वल्स टू 8.5 मीटर. त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला जे रो आहे ते रोची व्हॅल्यू किती आहे 13,600 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतर ना जीची व्हॅल्यू किती आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर ना फॉर्म्युला काय आहे एच इज इक्वल्स टू P अपॉन रो जी. काय एच इज इक्वल्स टू P अपॉन रो जी. त्याच्यानंतर ना P इज इक्वल्स टू 13,600 गुणिले 9.81 इंटू हाईट किती दिलेली आपल्याला 8.5 दिली. पण त्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जर केलं बघा 13,600 गुणिले 9.81 इंटू 8.5. मग त्याचा आन्सर जे बघा ते कशामध्ये येणार आहे आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये येणार आहे. कशामध्ये येणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये कसं काय येणार
तर बघा इथं आपण हे मीटर स्क्वेअर घेतलं, इथं पण मीटर घेतलं, इथं पण मीटर घेतलं, म्हणून ते कशामध्ये येणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग P इज इक्वल्स टू 1134036. ठीक आहे, हे काय आलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग बघा आता पहिल्या याच्यामध्ये इथं 1.5 होतं, इथं 8.5, तर पहिल्या याच्यात प्रेशर कमी आलं होतं, इथं पण बघा जास्त आलं. मग आता बघा परत सेम कॅल्क्युलेशन, इथं जसं तुम्हाला सांगितलं बघा मी, तर 1 मीटर इज इक्वल्स टू 1000 mm राहतं. मग इथं मीटर स्क्वेअर करायला इकडं पण मीटर स्क्वेअर करावं लागतं, मग 10⁶ येणार. ठीक आहे, मग परत ही डबल नाही करीत मी आता इथं, मग डायरेक्ट काय करणार P इज इक्वल्स टू 113. ठीक आहे, 1134036 अपॉन 10⁶ न्यूटन पर mm स्क्वेअर. मग हे जर तुम्ही केलं तर मग काय होणार आहे कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा, 1 2 3 4 5 6, मग ते किती येणार 1.13436 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे काय आलं प्रेशर आलं. ठीक आहे, मग बघा असा हा प्रॉब्लेम होता. हा किती मार्कला आलेला आहे 4 मार्कला आला आहे. तुम्हाला काय करायचं होतं प्रेशर हेड फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता बघा नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं फ्लुइड काय आहे मर्क्युरी आणि वॉटर दिलेलं आहे. मग परत एकदा सोल्युशन बघा. आता इथं पहिले मध्ये एक लाईन ड्रॉ करतो मी. बघा आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, फर्स्ट दिलेले आहे बघा 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन मीटर ऑफ वॉटर. आता हे मीटर ऑफ वॉटर दिलेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे याचं मीटर ऑफ वॉटरमध्ये फाइंड आउट करायचं, म्हणजे हेड फाइंड आउट करायचं. आपल्याला काय दिलेलं आहे इथं प्रेशर दिलं आहे, काय दिलेलं आहे बघा इथं प्रेशर दिलेलं आहे 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इन कशात करायचं आपल्याला मीटर ऑफ वॉटरमध्ये करायचं, मीटर ऑफ वॉटर. मग बघा तुम्हाला न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर mm स्क्वेअर हे जर दिलं असेल तर तुम्ही समजून घ्यायचं काय दिलं आहे प्रेशर दिलं आहे. आता बघा इथं 3 मीटर ऑफ मर्क्युरी इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग बघा इथं काय दिलेलं आहे हेड दिलेलं आहे. मग आता आपल्याला इथं P दिलेलं आहे, P इज इक्वल्स टू 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर दिलं आहे, बरोबर आहे की नाही. मग आता आपण काय करायचं हेड फाइंड आउट करायचं. तर हेड फाइंड आउट करायचे पहिले याला काय करावं लागेल तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये न्यूटन पर हेड कशामध्ये फाइंड आउट करायचं आहे मीटरमध्ये, न्यूटन पर मीटरमध्ये याला कन्वर्ट करा न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. ठीक आहे, मग आता बघा 10 काय दिलेलं आहे आपल्याला न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर दिलं आहे. आता आपल्याला याला कशात कन्वर्ट करायचं आहे mm स्क्वेअरमध्ये. मग बघा तुम्हाला इथं बघावं लागलं आता सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 मीटर स्क्वेअर आहे, बरोबर 1 मीटर आहे. मग आता तुम्ही जर इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर केला मग 100 गुणिले 100 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 mm स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय राहतं 1 मीटर स्क्वेअर राहतं. मग आता आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये दिले आहे, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला सेंटीमीटरच्या जागेवर काय टाकायचं आहे मीटर टाकायचं आहे. तर मग आता बघा इथं काय करावं लागेल, तर हे जे 1 सेंटीमीटर आहे इज इक्वल्स टू 1/10⁴ मीटर स्क्वेअर होणार. तेव्हा काय होणार हे आता आपलं कशामध्ये कन्वर्ट होणार आहे मीटर स्क्वेअरमध्ये होणार आहे. मग इथं काय करायचं बघा हे जे प्रेशर दिलं आहे म्हणजे हे किती दिलेलं आहे आपल्याला 10 दिलं आहे, बरोबर आहे की नाही. डिवाइड बाय 10⁴ करायचं. मग ते जे आन्सर येणार आहे हे काय आलं आपलं प्रेशर झालं. मग P इज इक्वल्स टू बघा एक गेला 0.001 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे झालं प्रेशर. आता याचं आपल्याला काय करायचं वॉटरमध्ये वॉटरच्या हेडमध्ये कन्वर्ट. मग आपला फॉर्म्युला आहे बघा H इज इक्वल्स टू P/ρg. ठीक आहे, मग ह्याला काय करायचं कन्वर्ट करायचं. मग याला कन्वर्ट करताना बघा आता आपल्याला इथं फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर व्हॅल्यू पुट करताना पुट करा. मग Pची व्हॅल्यू किती आली आपली 0.001 अपॉन डेन्सिटी किती आहे 1000 वॉटर आहे ना. त्याच्यानंतर ना रोची व्हॅल्यू किती 9.81. मग हे कशामध्ये येणार न्यूटन पर कशात येणार मीटर स्क्वेअरमध्ये येणार.
आता बघा वरती न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, इथं काय आहे के जी पर मीटर क्यूब आहे आणि इंटू मीटर पर सेकंद आहे, ठीक आहे, सेकंद स्क्वेअर आहे. मग बघा इथलं हे मीटर आणि इथलं एक गेला, नंतर हे मीटर गेलं, तर मग ती सगळं मिळून काय एचचं काय येणार आहे मीटर येणार फक्त. तर बघा कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करा. एक मिनिट थांबा, इथं थोडंसं मिस्टेक झाली. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथं काय आलं 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं 1/10⁴ आलं, बरोबर आहे की नाही. मग इथं हा जो 10 आहे बघा, इथं तुम्हाला दाखवलं 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/10⁴ मीटर स्क्वेअर आहे. मग आता बघा आपल्याला इथं पुट करताना पी इज इक्वल्स टू हा 10 ॲज इट इज, हा न्यूटन तासाच वर, त्याच्यानंतर अपॉन 1/10⁴ आणि इथं काय येणार आहे मग मीटर स्क्वेअर येणार आहे, ठीक आहे. मग हा याच्या अपॉन मीटर स्क्वेअर. मग आता बघा हा छेदाचा छेद उलटून गुणाकार होतो, म्हणजेच पी इक्वल्स टू काय येणार आहे, पी इज इक्वल्स टू 10 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि आपणला हा 1 तासच राहणार आहे कारण की हा 1 इथला आहे, ठीक आहे. मग याचं पी इज इक्वल्स टू काय येणार आहे 10 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि मग नंतर तुम्ही काय करणार, मग इथं पी इक्वल्स एच इज इक्वल्स टू पी अपॉन ρg. मग बघा इथं टाकायचं पीची व्हॅल्यू 10 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अपॉन इथं किती येणार आहे 1000 राहते आपली डेन्सिटी, ठीक आहे 9.81. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर याचा आन्सर बघा किती येतं, कॅल्क्युलेशन करा. त्याचं जे आन्सर आहे ते येतं बघा एच इज इक्वल्स टू, जर आन्सर पुट केलं तर 10.193 मीटर. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, कशाचं एचमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे एवढ्या हेड ऑफ वॉटर होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता दुसरा क्वेश्चन बघा, सो दुसरा क्वेश्चन आहे 3. बघा दुसरा क्वेश्चन लिहायला इथं जागा नाही तर आपण इथं लिहतो, ठीक आहे. आता इथे एक आडवी लाईन मारतो मी. बघा आता आपल्याला दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे, 3 मीटर मर्क्युरी दिलेली, किती दिलेली 3 मीटर मर्क्युरी, त्याचं प्रेशर विचारलं आहे. म्हणजे जर आपण अशी व्हर्टिकल ट्यूब जर कन्सिडर केली आणि याच्यामध्ये तिची हाईट ही किती आहे 3 मीटर क्यूब आहे, किती आहे 3 मीटर आहे, ठीक आहे. मग आपल्याला प्रेशर विचारलं आहे. मग बघा आता आपल्याला याची दिलेलं आहे 3 मीटर, दुसऱ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला समजा मर्क्युरी, ठीक आहे. किती दिलेलं आहे इथं 3 मीटर मर्क्युरी दिलं आहे, मर्क्युरी, ठीक आहे. मग इथं एच इज इक्वल्स टू 3 दिलं आहे. मग डेन्सिटी काय राहते मर्क्युरीची 13600 kg पर मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब सॉरी. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू किती राहते 9.81. त्याच्यानंतर पी इज इक्वल्स टू 13600 गुणिले 9.81 इंटू 3, ठीक आहे. मग त्याला तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर मग तुम्ही बघा आता कॅल्क्युलेशन केलं किती येतं, तर त्याचा आन्सर येतं बघा मीटर. आता बघा हे सगळं कशामध्ये ठेवलं आपण, हे मीटरमध्ये, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला आन्सर कशात भेटणार न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. मग ते आपल्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्येच पाहिजे, तर त्याचं आन्सर किती येतं 4000248 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, तर इथं सेकंड नंबर द्या. मग हे आलं आपलं फायनल आन्सर 4000248, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा
दुसरा प्रॉब्लेम आहे आता आपल्याला लिहिलं कन्वर्ट काय करायचं आहे 0.12 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर हे बघा इथे दिलेलं आहे इंटू सेंटीमीटर ऑफ लिक्विड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.5. म्हणजे आपल्याला काय की त्या लिक्विडच्या कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आहे, हेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले हेडचा फॉर्म्युला आहे P/ρg. मग आता बघा इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे आपल्या एस जी किती दिलेला आहे 1.5. किती दिलं आहे 1.5. ठीक आहे. मग एस जीचा फॉर्म्युला काय राहतो एस जी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे फाइंड आउट करायची. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे 1000 आणि इथं किती दिलेलं आहे 1.5. मग इथं रो एल इज इक्वल्स टू मग हे 1000 काय होणार मल्टिप्लाय होणार. ठीक आहे 1000 काय होणार मल्टिप्लाय होणार. मग मल्टिप्लाय करा. ठीक आहे 1000. मग रो ऑफ लिक्विड इज इक्वल्स टू 1500 kg/m². कशामध्ये आलं ते kg/m² आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं आता एच फाइंड आउट करायचं. मग एच इज इक्वल्स टू आता हे कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय मध्ये सेंटीमीटरमध्येच विचारलेलं आहे 1-2 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला काय विचारलं आहे आता आपल्याला याला पहिले कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल तर मीटरमध्ये. कारण की आपली जी डेन्सिटी ती मीटर क्यूबमध्ये बरोबर आहे की नाही. तर मीटर क्यूबमध्ये असल्यामुळे आपल्याला ते कन्वर्ट करावं लागेल. तर मग कन्वर्ट करताना बघा आता तुम्हाला इथं परत कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेंटीमीटरचं कशामध्ये करायचं आहे कशात करायचं मीटरमध्ये. तर मग तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं काय आहे की 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आहे. मग दोन्ही बाजूला स्क्वेअर यासाठी इथं 100 गुणिले 100 करावं लागेल तेव्हा सेंटीमीटर स्क्वेअर होईल. आणि इथं 1 × 1 तेव्हा मीटर स्क्वेअर होईल. मग बघा आता इथं काय आहे की 100 सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे 10⁴ सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 मीटर स्क्वेअर आहे. मग आता आपल्याला इथं सेंटीमीटर दिलेलं आहे बरोबर. मग आपल्याला जर मीटरमध्ये करायचं असेल 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/10⁴ मीटर स्क्वेअर. मग आता हे इथं पुट करा. मग एच इज इक्वल्स टू 0.12 न्यूटन तासाच अपॉन 1/10⁴ इथे काय येणार मग मीटर स्क्वेअर येणार. ठीक आहे. मग हे जर तुम्ही वरती गेलं तर हे छेदाचं छेद काय होतं उलटून गुणाकार होतो. म्हणजे 0.12 × 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे आलं आपलं प्रेशर. ठीक आहे. हे काय आपलं प्रेशर दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग हे प्रेशर बघा इथं हे प्रेशर दिलं आहे हे काय पी आहे. ठीक आहे. हा काय आला आपला प्रेशर आला कशामध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. मग आपल्याला आता न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये प्रेशर दिलं आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं हेड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग हेड फाइंड आउट करा आता. तर हेड फाइंड आउट करताना बघा एच इज इक्वल्स टू P/ρg. मग आपली पीची व्हॅल्यू किती आहे 0.12 × 10⁴. ठीक आहे. अपॉन आता रो किती आहे 1500 गुणिले 9.81. ठीक आहे. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे किती येणार आहे एच बघा एचची व्हॅल्यू किती येते मग कॅल्क्युलेटरमध्ये करा. मग बघा एच इज इक्वल्स टू किती आलं एच 0. मीटरमध्ये येणार आहे आता हा 0.815 मीटर. ठीक आहे. हा आपला कशामध्ये आला मीटरमध्ये आला. मग आता आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला आणतो सेंटीमीटरमध्ये. कशामध्ये सेंटीमीटरमध्ये. मग बघा तुम्हाला मी सांगितलं होतं
1 मीटर इज इक्वल्स टू किती राहतं, 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. ठीक आहे, मग 100 सेंटीमीटर आहे, तर मग इथं आपल्याकडे मीटर किती आहे, 0.81 आहे, म्हणजे 100ने मल्टिप्लाय करायचं. मग एच इज इक्वल्स टू 0.0815 इंटू 100. मग त्याची किती येणार व्हॅल्यू, म्हणजेच 8.15 सेंटीमीटर ऑफ लिक्विड. ठीक आहे, हे काय आलं आपलं आन्सर आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, म्हणजेच 8.15 सेंटीमीटर. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, आता हा लास्ट प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम झाला की आपलं संपलं. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला किलो पास्कलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आता किलो पास्कलचं कन्व्हर्जन करावं लागेल. मग सगळ्यात पहिले काय करायचं, सोल्युशन. मग कन्वर्ट इंटेन्सिटी ऑफ प्रेशर 40 किलो पास्कल ऑफ केरोसिन इंटू करस्पॉन्डिंग प्रेशर हेड केरोसिन अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ केरोसिन इज 0.8. मग इंटेन्सिटी ऑफ प्रेशर दिलेलं आहे, म्हणजेच पी दिलं आहे. पी किती दिलेलं आहे आपल्याला, 40 किलो पास्कल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, किलो पास्कल. बघा 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय राहतं, पास्कल राहतं. काय राहतं, 1 पास्कल राहतं. ठीक आहे, मग आता आपल्याला इथं किलो पास्कल दिलं आहे, म्हणजे किलो म्हणजे किती, 10⁻3. मग इथं काय येणार ते, मग बघा इक्वल्स टू 40 इंटू 10⁻3. मग हे कशामध्ये येणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये किंवा पास्कलमध्ये येणार. ठीक आहे, पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर इक्वलच राहतं. ठीक आहे, आता नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला, त्याचं काय फाइंड आउट करायचं, हेड फाइंड आउट करायचं. मग एच इज इक्वल्स टू पी अपॉन रो जी. मग बघा इथं केरोसिनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. मग एस जी इज इक्वल्स टू 0.8 इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ केरोसिन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग बघा 0.8 इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ केरोसिन अपॉन 1000 वॉटरची. तर मग इथं रो किती येणार आहे, रो ऑफ केरोसिन इज 800 kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, आता हे काय भेटलं आपल्याला, डेन्सिटी भेटली. आता आपल्याला काढायचं काय आहे, प्रेशर हेड काढायचं आहे, बरोबर आहे की नाही. काय काढायचं आहे, प्रेशर हेड. तर मग प्रेशर हेड काढताना बघा आता आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. मग 40 इंटू 10⁻3 अपॉन, आता डेन्सिटी किती आहे केरोसिनची, 800 गुणिले इथे किती येणार, 9.81. ठीक आहे, मग इथं काय येणार आन्सर बघा, आता बघा एच इज इक्वल्स टू, आता तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं केरोसिनचं, तर ती जी हाईट आहे ती किती आली आपली, कॅल्क्युलेशन करा. मग बघा एचची व्हॅल्यू आली 5.0996 मीटर. ठीक आहे, हे काय आलं, हाईट ऑफ केरोसिन आलं. ठीक आहे, एवढं मीटर काय होणार, हेड राहणार. ठीक आहे, किती प्रेशरसाठी, 40 किलो पास्कलसाठी. हे आपलं आन्सर होतं. बघा ह्या प्रॉब्लेममध्ये इथं काहीतरी गडबड वाटते, कारण की इथं 1 दिलेलं आहे आणि नंतर इथं पुढं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आणि 2 काहीतरी फाइंड आउट करायचे. तर ह्याच्यामध्ये काहीतरी डाटा इनकम्प्लीट आहे.
पण 2 मार्काच्या हिशोबाने बघा, हा प्रॉब्लेम किती मार्काला लिहिले, 2 मार्काला लिहिलेला आहे. तर 2 मार्काच्या हिशोबाने त्याचं एवढंच म्हणजे नाही कॅल्क्युलेशन असेल, कारण की 2 मार्काला एवढंच येणार आहे. 2 फॉर्म्युले म्हणजे एकदा डेन्सिटी फाइंड आउट करायची आणि एकदा हेड फाइंड आउट करायचं. जर ह्याच्यात अजून काही जर वेगळं काही असतं, 2 काहीतरी दिलेले असते इथं अजून एक वेगळं काही दिलं असतं, तर मग त्या केसमध्ये हा 4 मार्काचा प्रॉब्लेम असता. पण इथं काही दिलेलं नाही. ठीक आहे, तर याचा अर्थ आपण एवढंच समजू आणि स्टॉप करू. ठीक आहे, चालेल. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला जर याची जी नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, मला टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर पण आहे बघा इथं, ह्याच्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, तर बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. मी तुम्हाला ही PDF सेंड करून देईल जर ज्याला पाहिजे असेल त्यांनी. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आता प्रेशर मेजरमेंट बघणार आहे. प्रेशर मेजरमेंटचे व्हेरियस टाईप बघणार आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तर प्रेशर मेजरमेंट करायसाठी कुठली इन्स्ट्रुमेंट लागतात ते पण बघणार आहे. आणि त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं त्याच्यावरती मोठे प्रॉब्लेम्स आहे बघा. पेपरमध्ये 6 मार्काला एक प्रॉब्लेम येतो, तर ते पण बघणार आहे आपण. ठीक आहे, तर थोडासा हा चॅप्टर पाहिला खूप मोठा आहे, कारण की पहिल्या चॅप्टरमध्ये खूप सारे बेसिक कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स पण आहे. ठीक आहे, तर बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.